मी ते फिट इंडिया हा टॉपिक मला दिलाय. मिक्स फिलिंग आहे, आमचं वेगळंच चालू आहे काहीतरी बदल्या आणि खूप चांगल्या बातम्या पण मिळत आहेत की तालुक्यात पहिली महिला मुलगी जज झाली. त्यानंतर सरांचा मुलगा कौतुक करावंसं वाटतं. माझी सीए इंटर परीक्षा पास झाले. खूप अवघड परीक्षा असते, म्हणजे कौतुकास्पद खरंच आहे. कारण मी बघतो 14-14, 15-15 तास मुलं बसतात. सरांच्या मुलाला मी फार चांगला ओळखतो, जाऊन भेटतो मी त्यांना, त्यांच्याशी बोलत असतो. माझा मुलगा आणि त्यांची मुलगी पण एकाच क्लासेस मध्ये आहेत. थोडासा सिनियर आहे सरांचा मुलगा, पण त्यांची मी सरांच्या घरी जाऊन त्या मुलाचा जेव्हा रूम बघितला ना, म्हणजे परफेक्ट सीए झाल्यानंतर कसं असतं ऑफिस, एवढं क्लीन आणि नीट. खूप कौतुकास्पद वाटलं होतं मला ते, की शेलार मध्ये राहून तो मुलगा त्या पद्धतीचं एक डेडिकेशन आहे. त्यामुळे त्यांचं अगोदर कौतुक. आणि त्यानंतर आपली नीताचं पण कौतुक करूया. एवढी सुदृढ नीता हा पहिलाच नाही. माझा टॉपिक आहे नीता जर असेल तर अशी असावी. मग अगदी काय आपण म्हणजे टाळ्या वाजवतो, टाळ्या त्यासाठीच असतात की टाळ्यांबद्दल पण ऐकत होतो की तृतीयपंथी टाळ्या जास्त वाजवतात, बरोबर ना? त्यामुळे मी तरी आजपर्यंत त्यांच्यापैकी एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पाहिलेलं नाहीये किंवा त्यांचा आजार पण पाहिलेला नाहीये. मी त्यांच्या वस्तीत राहिलेलो आहे 2 ते 3 दिवस कॉलेजच्या लाईफ मध्ये, त्यामुळे फार जवळून मला त्यांचा अनुभव आहे. अजिबात नाही. तर त्याच्या पाठीमागे पण टाळ्यांचं कारण आहे. म्हणजे हल्ली तुम्ही जर बघत असाल शहरामध्ये तर चरण स्पर्श आणि हस्तस्पर्श एक थेरपी पण चालू झाली की शरीरामध्ये जे सगळे अवयव ते आपल्या 5 ह्याच्यामध्ये आहेत आणि तळपायामध्ये पण आहेत, तर त्याचा मसाज करून परिपूर्णपणे करतो आपण. तर हे सगळं बघतो मी. आणि फिट इंडिया, फिट राहण्यासाठी टाळ्या वाजवणं खूप महत्वाचं आहे, हसणं खूप महत्वाचं आहे. हसणं इटसेल्फ एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही हसताना विचार करू शकत नाही. जर मन मोकळे हसत असाल तर विचार नाही करू शकत. त्यामुळे हसा. आणि हल्ली मग ते पण आपण फिट इंडिया मध्ये बघतो की हास्य क्लब आहेत, तिथेही टाळ्या वाजवतात जोरजोरात आणि जोरजोरात हसतात. मी त्यांच्याकडे बघून असतो, हसा, काही कारण नाही, हसायला पाहिजे. रोजचा माझा एक दिनक्रम आहे, खूप बरं वाटतं ते. सो हसणं इटसेल्फ फिट इंडिया ह्या मुवमेंटकडे मी येतो हळूहळू. तर विषय हा असा आहे, हे असे अचानक जे शॉक येतात ना आपल्याला, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, इंडेक्स प्लस भरा, तंत्रस्नेही भरा, तातडीची अत्यंत महत्वाची ट्रान्सफरची ऑर्डर, हे शॉक सहन करण्यासाठी पण आपल्याला फिट राहायला पाहिजे. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मी जर फिट राहील तर या सगळ्या आव्हानाला मी सामोरं जाईन. हसत खेळत सामोरे जातोच आपण, स्ट्रेस सगळीकडे आहे, पण त्याला तुम्ही जर आनंदी वातावरणात घेतो ना, खेळकर वृत्तीमुळे मध्ये, तर माझ्यावरती त्याचा काळी मात्र परिणाम होत नाही. जगातला कोणताच माणूस मला डिस्टर्ब करू शकत नाही, या मताचं मी ते फिलिंग घेतो, ते आठवतो स्वतःला. मीच मला डिस्टर्ब करू शकतो, बाकी कोण नाही करू शकत. हे सांगितल्यानंतर एक स्थिर राहतं मन आणि नाव मध्ये मला जपता येतं आणि तो एक एक दिवसाच्या हिशोबाने प्रयत्न करतो. थँक्यू. हरकत नाही. फिट इंडिया मुवमेंट जी आहे ना, ती 29 ऑगस्ट 2019 मध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवी दिल्ली तिथे जे इंदिरा गांधी नॅशनल आपलं स्टेडियम आहे तिथे हे सुरुवात केली त्यांची. हे अभियान आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगतो, ह्याचा स्ट्रेस घ्यायचा नाहीये. नाहीतर ते प्रमाणपत्र कसं काढायचं, ते कुठे काढायचं, का काढायचं, शाळेची नोंदणी करायची, नाही. जसं स्वच्छ भारत अभियान आहे तसं आपलं हे फिट इंडिया अभियान आहे. तर या अभियानांतर्गत 29 ऑगस्ट 20 तारीख का निवडली गेली? 29 ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय खेळ दिवस आहे. आणि राष्ट्रीय खेळ दिवस का आहे, तर आपले जे मेजर ध्यानसिंग आहेत, हॉकीचे जादूगार आपण त्यांना म्हणतो, त्यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे त्याच दिवशी नरेंद्र मोदींनी हे इनिशिएटिव्ह चालू केलं. हे चालू करण्याचं कारण काय? आपण म्हणतो की जगातले सुदृढ आपले होतो अगोदर आपण, आज आहेत की नाही माहित नाही, पण तुम्ही जर क्रायटेरिया बघाल तर जगामध्ये 192 देशांमध्ये आपण 154 देशाच्या यादीत आहोत. एवढे खाली आहोत सुदृढपणामध्ये. फिटनेस नाही आपल्याकडे असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रीक लोक आजही 1 नंबरला आहेत, चायनीज आहेत, जॅपनीज आहेत. कारण आहेत त्याला. जपानीज माणूस 14 तास काम करतो आणि माझ्यासारखा 6 तासामध्ये मला काय त्रास होतो तो म्हणजे माझा अनुभव बदलाच आहे. म्हणजे सायकोलॉजिकल पण इश्यू होतो, फिजिकल पण त्रास होतो.
तर ह्याचे कारण जे आहेत की जर मी जास्त काम केलं तर जास्त देशाला सहकार्य मिळणार आहे, वर्किंग आवर्स वाढणार आहेत आणि देशाच्या इकॉनॉमीवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे भारत देश जर श्रीमंत करायचा असेल तर भारतातला प्रत्येक नागरिक सुदृढ पाहिजे. सेकंड रिझन इज हे आहे की आजारपण जास्त असल्यामुळे आजारपणावरती खर्च भारत देशाला जास्त करावा लागतो. शिक्षणापेक्षाही जास्त खर्च आरोग्यावरती करावा लागतो शासनाला. शासकीय हॉस्पिटल्स, शासकीय यंत्रणा एवढी काम करते आणि कारण आजार जास्त आहेत. जर फिट राहिले आपली माणसं तर आजारपणावरती काम करायची गरज पडणार नाही. हा एक त्याच्या पाठीमागे हेतू आहे. इकॉनॉमीवरती फरक पडतो. एकदा सुभाषचंद्र बोस आणि हिटलर यांचा जो एक डायलॉग आणि एक सीन आहे की हिटलर असा तयारच नव्हता भेटायला सुभाषचंद्र बोसना. त्यांना कळलं की तो भेटायला का तयार नाही. तर हिटलर एकच म्हणायचा की एवढे करोड तुम्ही आज सांगता आणि तुम्ही गुलाम कसे काय राहू शकता यार. एवढी पब्लिक आहे तुमच्याकडे, तुम्ही गुलाम राहू शकता. ही गुलामीची म्हणा किंवा माझी जी मानसिकता आहे जगामध्ये आजही भारत देशाला आजारी लोकांचा देश म्हणतात. त्याचा अनुभव प्रत्यक्ष म्हणजे माझ्या घरात असा आला होता. माझा मुलगा जेव्हा अमेरिकेला गेला, माझ्या मुलाची हाईट 6 फूट आहे डॉट आणि 94 किलो वजन. उत्कृष्ट खेळाडू आहे माझा मुलगा, स्टेट लेवलचे गेम्स खेळलेला खेळाडू आहे. तरी तिथे गेल्यानंतर जेव्हा आणि इथे बऱ्याच टेस्ट त्याच्या केल्या होत्या, त्याशिवाय पाठवत नव्हते. तिथे गेल्यानंतर तो टेस्ट केली त्याची आणि टीबी पॉझिटिव्ह दाखवलं गेलं त्याला. मला खूप टेन्शन आलं होतं कारण कर्ज वगैरे काढलं होतं. मला असं वाटलं की आता टीबी पॉझिटिव्ह म्हणजे परत पाठवणार वर्षभराची ट्रीटमेंट. पण मुलाने नंतर तोही घाबरला होता. पण नंतर चौकशी केली काही मित्रांकडनं आणि त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर असं कळलं की भारतात नाही येतात ना त्यांना टीबी असतोच असं त्यांची म्हणणं आहे. आणि सुप्त प्रमाणात हे असतं आणि त्यांच्याकडे ती यंत्रणा आहे की तेवढा सुप्त तो आजार ओळखता येतो. आपल्याकडे तेवढा आजार ओळखता येत नाही. सो म्हणजे माझ्या देशाची इमेज जगासमोर काय आहे तर आजारी लोकांचा देश, आळशी लोकांचा देश. हे माझे डायलॉग नाही आहेत, हे मी गुगल मध्ये बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मग माझ्यासारख्याला कुठेतरी हा विचार करायला पाहिजे असं आपल्या मोदी साहेबांना वाटलं, पंतप्रधानांना. आणि त्यामुळे त्यांनी फिट इंडिया इनिशिएटिव्ह चालू करण्याचं ठरवलं. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते फिट इंडिया जेव्हा नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं होतं तेव्हा आपल्या देशातले जास्तीत जास्त सेलिब्रिटी, स्पोर्ट्स पर्सन, जे लोकांचे फिटनेस आयकॉन आहेत अशा लोकांना बोलवलं होतं. त्यापैकी होते आपले आयर्न मॅन, ज्यांना म्हणतात मिलिंद सोमण, बरोबर ना. 54व्या वर्षात पण मेड इन इंडिया त्यांचं गाणं मी कॉलेज लाईफ मध्ये असताना ऐकलं होतं. फार आवडायचं मला ते जोडी पद्धत दोघांची. तर मेड इन इंडिया, मेक इन इंडिया हे नरेंद्र मोदी साहेबांचं इनिशिएटिव्ह होतं. तर मेड इन इंडिया हे रिप्रेझेंटेटिव्ह करणारा मिलिंद सोमन आज वयाच्या 54व्या वर्षी पण ट्रायथलॉन 3 प्रकारच्या शर्यती 6 दिवसामध्ये कंटिन्यू पूर्ण करतो. स्विमिंग, सायकलिंग, रनिंग कंटिन्यूली असतं, माहिती असेल आपल्या सर्वांना. आणि आयर्नमॅनचा किताब तो मिळवू शकतो आणि हे सगळं तो पायात शूज घालून न करता करतो. त्यांची आई उषा सोमण वय वर्ष 84, 25 पुशअप्स मारते. पुशअप्स मारणाऱ्यांना माहिती असेल, मला मी गेले 2.5 महिन्यापासून प्रयत्न करतो तर आता मी 25 मारतो एका टायमाला. पूर्वी व्यायाम करायचो मी, जिम प्रॉपर करायचो, तरी देखील मला 25 जात नाहीत. पण 81-84 वर्षाची ही म्हातारी बाई 25 चे 3 सेट मारते. ती एक आयकॉन आहे. त्यानंतर मनिंदर कौर म्हणून एक पंजाबी लेडी आहे, 101 वय वर्ष आणि ती मॅरेथॉन मध्ये भाग घेते. 21 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये 101 किलोमीटरची बाई भाग घेते. तर त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली की जेणेकरून फिटनेसचा फंडा काय असू शकतो. सर्व घरातली कामं करून या स्त्रिया हे सर्व करता येतात. त्यामुळे त्यांचं अजून मला विशेष कौतुक वाटतं. महिलांमध्ये माहिती असेल तुम्हाला शिल्पा शेट्टी, बरोबर ना, योगाचे प्रकार. आणि मी कॉलेजच्या लाईफ मध्ये असताना ती जरा म्हणजे नवीन आली होती असं मला वाटायचं होतं. त्यापेक्षा आता जास्त सुंदर आणि फिटनेस आहे तर मस्त दिसतो माणूस. फिटनेस असेल तर छान एक बॉडी लँग्वेज दिसते. तर तिचं ते कौतुक करण्यासारखं आहे. नॉट ओनली ती म्हणजे चित्रपटासाठीच नाही तर तिला बरेचसे असे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. त्यामुळे तिचा पण इंटरव्ह्यू मोदी साहेबांनी डायरेक्ट म्हणजे लाईव्ह बोलणं झालं होतं VC द्वारे. त्यानंतर आपले पतंजलीचे रामदेव बाबा की आजही त्यांना बघतोय त्यांच्यासारख्या उड्या मारता येतील का असं विचार करतो. सॉलिड आहे ते, मला अंतरुणात पलटी मारता येते पण उड्या मारता येत नाही. पण त्यांच्याकडे बघून आज म्हणजे एक ब्रँड आहेत ते फिटनेस संदर्भामध्ये.
अध्यात्माला फिटनेसची जोड दिल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं एक चांगलं म्हणजे मी ऐकलं होतं की तुमची जर आध्यात्मिक प्रगती झाली तर भौतिक प्रगती आपोआप होते आणि त्याचं ते ज्वलंत उदाहरण आहे की बाबा आधी आध्यात्मिक प्रगती करा पैसा येतो. आजही ते त्यांचं आध्यात्मिक स्पिरिच्युअल लाईफच जगतात. म्हणजे मी असं विचारायचो गुगलमध्ये माहिती शोधून काढायचो विमानाने प्रवास करतात ही लोक पण आजही चटईवरच झोपतात. 5 स्टार मध्ये राहतात पण आजही तिथे वडापाव किंवा बाकीचा आयटम खात नाहीत. ते त्यांचा सात्विक आहारच असतो. सो आध्यात्मिक प्रगती पहिली केली पाहिजे त्यानंतर मला भौतिक सुविधा येते. अगोदर भौतिक जर संपन्नता आली तर आध्यात्मिकता येत नाही आणि त्याचा विनाश होऊ शकतो असं कुठेतरी मी वाचलेलं आहे. सो दीज आर म्हणजे मॉडेल आहेत की फिटनेसच्या संदर्भामध्ये ह्या लोकांनी काय काय केलंय आयकॉन आहेत माझ्यासारख्यासाठी. तर त्यामुळे मोदी साहेबांनी त्यांच्यासोबत लाईव्ह हे केलं. त्यानंतर एक हे इनिशिएटिव्ह घेताना 2 गोष्टी लक्षात आल्या की आजारपण एक माझ्यासारख्या म्हणजे हे फक्त शिक्षकांबद्दल बोलत नाही तिकडे येतो मी टाइम झाला सर आवाज घ्या मला त्याचं भान राहत नाही सॉरी. हा 3-15 मिनिटं सॉरी. मग हा की आपल्या शाळांमध्ये जे चालू केलंय तंबाखू मुक्त की तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे भयानक आजार ज्याच्यावरती फार मोठी अमाऊंट खर्च केली जाते आणि तंबाखूजन्य आजारांचा अजून एक ड्रॉबॅक आहे की तो झाल्यानंतर फॅमिली म्हणजे तुटून जाते फायनान्शियली तुटून जाते मानसिकरित्या तर खच्चीकरण होतच. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात म्हणा नागरिकांना म्हणा तंबाखू मुक्त देश करण्याच्या उद्देशाने तो एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला. त्याच दिवशी मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आयुष्यमान भारत हे जसे जिम्स आहेत आपल्याकडे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जिम आहेत व्यायामशाळा आहेत पूर्वीच्या काही तालमी होत्या गावाकडे तर आयुष दवाखाने पण हे केलेत चालू केलेत की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ट्रीटमेंट तिथे लोकांना भेटेल फिटनेस संदर्भात आणि फिटनेस अवेअरनेस तिथे जास्तीत दिला जातो. म्हणजे मोटिवेशनल स्पीच म्हणा किंवा स्वतः जे झालेत मॉडेल आहेत ते मॉडेल तिथे येऊन स्वतःच्या अनुभवातनं ग्रुपच्या माध्यमातून सांगण्याचं सरकारी यंत्रणा आज काम करते. बऱ्याच शहरांमध्ये जवळपास 25,000 त्यांनी देशभरामध्ये सेंटर्स उघडायचा प्रयत्न केला होता आणि ठाण्यामध्ये साधारण एक 27 का 28 आहेत असं मला ऐकण्यात आलं. प्रत्यक्ष मी 2 जाऊन पाहिलेले आहेत. छोट्या कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम प्रकार करण्याचा उद्देश त्याच्यामध्ये आहे. फिट इंडियामध्ये स्वतःला काय मला म्हणजे बॉडी बिल्डर व्हायचं नाही किंवा सुदृढ राहणं त्याचा फिटनेसचा रेशिओ काय आहे ते मी तुम्हाला याची माहिती सांगताना सांगेनच की उत्साही रेस्टलेस इरिटेबल डिस्कंटेंट म्हणतात चिडचिडा थकलेला आणि वैतागलेला ही जी मनोवृत्ती असते ना सतत ही नसली पाहिजे. एक पीसफुल लवफुल स्वतःवरती एक सेरेनिटी सॉरी सेरेनिटी मनशांती तर हे मला चेंज झालं पाहिजे. नंतर माझ्यासारखा ना फ्रस्ट्रेट असतो ह्या पोराला काय येत नाही ह्याला काय जमत नाही देशात काय चाललंय अधिकारी काय सांगताय चुप ना माझा स्वभावच आहे डिस इज म्हटलं जातं डिस मध्ये डिस्कम्फर्ट मध्ये राहायला लागतं त्यातनं मी इज मध्ये आलो पाहिजे. इझी जे काय चाललंय मी जगातला म्हणजे इस्लाम मध्ये म्हणतात ना कयामत तक का लिख के हो चुका है मैं नया कुछ करने वाला नहीं. माझा अवतार कशासाठी झाला हे मला समजलं पाहिजे. त्यामुळे स्थान घ्यायचं नाही जगात जे काय होणार आहे ते लिहून झालेलं आहे. माझ्यासारखा प्रदीप हजारदा जन्म घेतलेला आहे आणि मी काय जगात येऊन नवीन काय करणार नाही. तसं असतं तर परमेश्वर थांबला असता थांबा प्रदीपला जन्म घेऊ द्या त्यानंतर सृष्टीची सुरुवात करूया पण तसं काय झालेलं नाही आणि मी गेल्यानंतर ही सृष्टी अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे एवढा ताण द्यायचा नाही स्वतःला एवढं महत्व द्यायचं नाही की मी काय नाही तू कोण आहेस तुला तुझं माहित नाही. त्या गोष्टींचा मी विचार करतो तर स्ट्रेस फ्री होतो आणि मी आनंदी स्ट्रेस फ्री राहिलो का मग मला काम करायला मजा येते एनर्जी येते एक गुडविल माझं तयार होतं स्वतःची एक तत्व तयार होतात मला आणि त्या मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न करतो. सो अशा पद्धतीने मला फिटनेस आणि मेंटल स्ट्रेच या दोन्ही गोष्टींचा मला विचार करायला पाहिजे आणि त्यासाठीच हे जे इनिशिएटिव्ह आहे चालू केलेलं आहे. फिजिकली सांगाल तर फिट इंडियाचा एक स्लोगन आहे की मी जर फिजिकली फिट असेल तर मी मेंटली हिट असतो. फिट इंडिया डोज आधा घंटा रोज असं एक स्लोगन आहे त्यांचं. अर्धा तास दिवसातनं 2दा घाम आला पाहिजे ना तुम्ही काही करा सकाळच्या दावा काय करा पण ते एसी मध्ये बसून नका करू किंवा अजून काय ऍक्टिव्हिटी करायची घाम आला पाहिजे शरीराला दिवसातून 2दा कमीत कमी.
जर घाम आला ना तर आपण निरोगी आहोत. घाम येत नाही याचा अर्थ मी जिम मध्ये पण जायचो, तिथे फुल चिल्ड जिम. जिम मध्ये जाऊन व्यायाम करायचा आणि मला झोप यायची. म्हणजे माझे ड्रॉबॅक आहेत. घाम आला पाहिजे. आज जिम मध्ये जात नाही. गेले 2 महिन्यापासून मी वेगवेगळे प्रयोग स्वतःवरती करतोय. हे ऐकल्यानंतर अजून मला चांगलं वाटतंय. सो राष्ट्रीय स्तरावरती भारताची भूमिका, भारताची इमेज, त्यानंतर भारताला होणारा खर्च, फिट इंडियामुळे फिट जर माझा नागरिक असेल तर त्याच्यावरती होणारा खर्च आणि त्याची वाढणारी उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी त्याची वाढेल आणि त्यामुळे माझा देश आर्थिकदृष्ट्या पण खूप सुदृढ होऊ शकतो. असं एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना समोर घेऊन वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मी जेव्हा ग्रुपवरती यायचं फिट इंडियाचं ते भरा हे भरा, मला टेन्शन येत होतं. आणि म्हणलं हे पण आहे की काय, आपले मार्क्स आहेत की काय याच्यामध्ये. पण तसं काय नाही. हे पर्सनल लेवलला पण तुम्ही करू शकता, शाळेच्या लेवलला तुम्ही करू शकता, आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये करू शकता. आणि हल्ली क्रेज पण आलेली आहे. लोक फिरायला जातात, लोक व्यायामशाळेत जातात, लोक म्हणजे म्हणजे आमच्या इथे लिटरली खोटं वाटेल, झाडू मारणारा जो माणूस आहे ना, तो व्यायामशाळेमध्ये मी त्याला बघितला. मस्त तब्येत आहे त्याची. त्याला बोललो अच्छा ये घ्या तेरा, नाही तर मला वाटेल तुझ्या संग झाडू मारायला पाहिजे. नाही सर, म्हणजे ही क्रेज आहे. तो तसला माणूस जाऊन स्वतःला वेळ देतो एक 45 मिनिटं. तर या पद्धतीने इनिशिएटिव्ह चालू झालं. शाळेच्या संदर्भामध्ये तंबाखू मुक्त वातावरण करायचंय. ह्याच्यामध्ये अजून 3 जे हे महत्वाचे मुद्दे आहेत की सुदृढ आहार पाहिजे मला. आमच्यासारख्या माणसांना खायचं काय तेच माहित नाही. कृषी प्रधान माझा देश आहे, तर कृषी प्रधान देशामध्ये तेव्हा शेती लोक करत होते आणि त्यांचा आहार त्यामुळे वेगळा होता. मी जर शेती करत नसेल तर माझा आहार वेगळाच पाहिजे. त्याच्यामध्ये मला चेंज करता आला पाहिजे, नाहीतर मला त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना डाएटची कन्सेप्ट एक आलेली आहे जगामध्ये, की डाएट बद्दल अवेअरनेस आलेला आहे. तुम्ही ज्वारी खा, ग्लुटेन जास्त असतं, जगामध्ये सर्वात महाग असते ज्वारी. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघितलं, त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत, कार्ब्स आहेत, जे काही शरीराला मिळणारे चांगल्या गोष्टी आहेत, ज्वारीमध्ये सर्वात जास्त आहेत. बाजरी, ज्वारी याचा जेवणामध्ये जास्तीत जास्त आहार पाहिजे. स्थानिक लेवलला ऋतुजा दिवेकर जी आहे ती सांगते, म्हणजे प्रत्येकाचा एक डाएट प्लॅन आहे. ती सांगते दर 2 तासाला तुम्ही जेवायला पाहिजे. तिचं पुस्तक आहे छोटस की लूज युअर वेट, डोंट लूज युअर माइंड. आणि ती म्हणते दर 2 तासाला तुम्ही खायला पाहिजे. दर 2 तासाला थोडं 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 खायला पाहिजे. की म्हणजे अशी स्ट्रॉंगली भूक नाही लागली पाहिजे की बाबा सकाळपासून मी उपाशी बसला का 1.5 किलो भात मी खातो. माझ्या इथं मला म्हणेल तू घमेलाच भात खातोस, तुझ्या एकट्यासाठी मला तुझे 2 टोप लावावे लागतात. आणि खरंच खातो मी ते. सो मला ते लक्षात येत नाही. आणि ते म्हणतात ना, ज्याचं आहारावरती नियंत्रण त्याचं सगळ्या जगात कुठल्याही गोष्टीवरती नियंत्रण येऊ शकतं. पण ऋतिजा दिवेकरला जेव्हा ऐकतो मी, ती म्हणते दर 2 तासाला खा, ते पण मी फॉलो करण्याचा माझ्या अनुभवातून प्रयत्न केला. आणि दिवसभर ते जेवायचंच माझ्या डोक्यात राहायचं. आता मला चणे खायचे, 2 तासानंतर वाटाणे खायचे, 4 वाजता मला चहा प्यायचाय, 2 बिस्किट मी ठेवलेले. म्हणजे मी दिवसभर विचार काय करतोय, व्हॉट नेक्स्ट, आता मला काय करायचंय. काही दिवस मी ते केलं आणि नंतर लक्षात आलं की मला सापडले आपले दीक्षित साहेब. दीक्षित साहेबांनी सांगितल्यामुळे दीक्षित म्हटलं हे चांगलं आहे, माझ्या गावाला आहे, लातूरचा आहे माणूस आणि प्रॉपर लातूर मराठवाडा हिंदी मराठी इंग्लिश मध्ये बोलतो. आणि मग तो सांगतो की अरे फक्त 2दा जेवायचं. आता मला प्रश्न पडायचा, दिवेकर बरोबर आहे का हा बरोबर आहे. जास्त भूक लागलेल्या दिवशी दिवेकर बरोबर वाटायची, दीक्षित बरोबर वाटायचं. मी स्वतः केलेले काम आहेत, म्हणजे अनुभव आहेत, चुकीचे अनुभव असतील पण आता शिकत गेलो. दीक्षित साहेबांनी सांगितले की तुम्ही HbA1c तुमची टेस्ट करा, हिमोग्लोबिन आणि शुगर किती ते चेकआउट करा. माझ्या शरीरात गॉड ग्रेस आहे, माझ्यावरती ब्लेस्ड आहे मी की मला कुठलाच त्रास नाही या वयामध्ये. म्हणजे मी 110 किलोमीटर बाईक चालवतो रोज आणि गेल्या 25 वर्षापासून चालवतो 1-2 दिवस. मला कुठलाच कमरेचा वगैरे एवढा असला भयानक त्रास नाही. मुक्त माणूस आहे मी, पण असं प्रॉपर त्रास नाही त्याचा काहीतरी. या प्रयोगामुळे कदाचित ते असेल. मग मी ते HbA1c केलं, सुरुवात केलं, 2 टाइम जेवायला लागलो. याला गाडीत 5 वाजता शाळेवर निघालो ना, हायवेला मला घरचं जेवण दिसायचं. कारण दीक्षित साहेब काय म्हणतात, काही खा, वाटेल त्या खा, त्या 2 तासामध्ये ना तुम्ही वाटेल ते खा. मग मी आईला फोन करून सांगायचो मी येताना ज्यूस आणतोय, रबडी घेऊन येतोय, लॉलीपॉप बनवून म्हणजे घेऊन येतोय, परत राईस बनवलेस का, राईस नको बासमतीच पाहिजे, मग जरा पुऱ्या तळ, कांदा भाजी बघ, हे सगळं आयटम मी ठेवायचो कारण 2 तास खायचंच नाही म्हटलं. आणि दिवसभर भूक लागली असायची. आणि सकाळी उठल्याबरोबर आणि जेवायचो, मला भूक लागते सकाळी, ही एक गॉडग्रेस आहे. म्हणजे प्रॉपर जेवण जर दिलं तर सकाळी सकाळी मस्त खाऊ शकतो मी, मटन भाकरी वगैरे असं. दीक्षित साहेबांचं माझं चालू झालं आणि ते स्वस्त सांगतात की 2.5 तास 45 मिनिट्स 4.5 किलोमीटर 6च्या ऍव्हरेजने तुम्हाला चालायचं.
चालायला लागलो मी वेळासारखं. नंतर एकाने सांगितलं अरे ते फक्त ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तुला डायबिटीस नाही काय नाही, तू का ताण करून घेतोस एवढा, नॉर्मल राहा ना, कमी खा ना. मला कमी करता येत नाही, माझा प्रॉब्लेम हा आहे कुठलीही गोष्ट. म्हणजे माझ्या कॅरेक्टरचा ड्रॉबॅक आहे, केलं तर म्हणजे ऑल ऑर नथिंग ऍटिट्यूड वाला माणूस आहे. त्यामुळे अडचण होते मला बऱ्याचदा. मग पण तर की केलं मी दीक्षित, 6 किलो वजन कमी झालं. आणि काही दिवसांनी दीक्षितचा आला कंटाळा. म्हटलं हे आईला पण ताण आणि मलाही ताण, सकाळी सकाळी म्हातारी आई आहे माझी, खूप काळजी घेते. पण ते असं वाटायचं की यार मी डिपेंड राहतोय, म्हणजे मला असं काहीतरी पाहिजे. माझा जर फिटनेस ठेवायचा असेल, घरच्यांना त्रास नाही झाला पाहिजे, खर्चिक नाही पाहिजे. आणि मग ह्या ऋतुजा दिवेकरने कन्सेप्ट जी आणली होती की ईट लोकल अँड थिंक ग्लोबल. स्थानिक पातळीवरचे पदार्थ खा आणि बाहेरचा विचार करा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करा. आणि मग मी टॉम क्रूजला बघतो, सिल्वेस्टरला बघतो, त्या आर्नॉल्डला बघतो. आयला सॉरी 60 वर्ष वयामध्ये काय दिसतात ती माणसं. मग मला अक्षय कुमार दिसतो, मला सलमान खान पहिल्यापासून आवडायचा, त्याचा डान्स आवडतो. पण त्यांच्यासारखं व्हायचं नाही, म्हणजे मला व्हायचं त्यांच्यासारखं, पण ते करतात ते मला करायचं नव्हतं. मला काय करता येईल यासाठी मी शोधत गेलो. आणि त्यात जी फिट इंडिया मुवमेंट जी आपण बघतोय ना, तर हे सगळे प्रकार आहेत. डाएटचे जवळपास जगामध्ये ना 250च्या वर प्रकार आहेत. केटो डाएट आहे, इंटरमिजिएट आहे, होममेड म्हणून आहे, 1 मील ॲट अ टाइम. आणि दिवसात एकदाच जेवायचं आणि नंतर 19 तासांचा गॅप द्यायचा. काही प्रोटीन्स डाएट आहेत, फक्त प्रोटीन्स. माझा मुलगा खायचा रोज 400 रुपयाचा एक पिझ्झा खायचा. मी म्हणायचो अरे तू पिझ्झा खातोस, एवढा मोठा फॅट आहे, सगळे सगळे एक्स्ट्रा पनीर लावून. तो म्हणतो पप्पा मी हे खातो आणि तेवढंच व्यायाम करतो आणि ते फाडतो. मी ते खातो पण फाडत नाही, माझा प्रॉब्लेम तो. सो ते पण करणारे लोक आहेत, काप्सवाले पण लोक आहेत. म्हणजे तेवढी मेहनत केली पाहिजे असं मला म्हणायचंय. जरा लँग्वेज मध्ये मला प्रॉब्लेम आहे, जास्त चांगलं बोलता येत नाही. सो काप्सचे आहेत, प्रोटीनचे आहेत. तुमच्या शरीराला अनुसरून डाएट फॉलो करायला सांगतात लोक. सॉरी ओके. सो ठीक आहे, मी माझ्या विषयावरती येतो. हा विषयच होता, डाएटचे प्रकार आहेत आणि डाएट आपण केल्यानंतर काय फरक पडतो. मी 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिन आणि आपल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि माझ्या मिसेसचं पुण्यतिथी याचा योग अनुसरून मी म्हटलं वजन कमी करायचं, बघूया जमतंय का. मुलगा येणार होता माझा US वरून, तर म्हटलं थोडं आपण कमी करायला पाहिजे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. 12 किलो माझं वजन कमी झालेलं आहे. मी 86 किलो होतो, आज 74 किलो आहे. 7 किलो पर्यंत जायचंय मला, हे माझं टार्गेट आहे. मी रोज 10 किलोमीटर चालतो, रोज 5:30 ते 7:30 पर्यंत चालतो, माझ्या स्पीडने चालतो. आणि डाएट थोडासा फॉलो करतो की गोड खात नाही, भात खात नाही, तळलेले पदार्थ खात नाही. सकाळी येताना नाश्ता माझा ओट्स खातो मी, दुधामध्ये गोड आवडतं म्हणून, आणि 2 अंडी बॉइल्ड खातो. दुपारी मी भाकरी असते माझ्याकडे, ज्वारीची किंवा बाजरीची एक, आणि पालेभाजी असते कंपल्सरी. आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर झोपताना म्हणजे 7:30-8च्या दरम्यान जेवतो मी. दलिया खातो फक्त 1 वाटी, आणि हळदीचं ग्लास दूध, बस. याच्या व्यतिरिक्त मोस्टली मी अवॉइड करतो. तर परिणाम चांगले दिसतात आणि मजा येते ते करायला. सो आपल्याकडे फिट इंडिया जो ऍप आहे ना, फिट इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचं होतं. गुगलवरती जाऊन पण रजिस्ट्रेशन करता येतं. सोपी आयडिया सांगतो, कुठलीही गोष्ट युडायस करा, कुठलं काही करायचं असेल ना स्ट्रेस घेऊ नका. ऑनलाईन सगळं युट्यूबला रेडीमेड आहे, स्पून फिडिंग करता येईल, एवढं करता येईल, एकदम इझी आहे. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप फक्त मी करणारा पाहिजे आणि करता येते. आणि एकट्याने जेव्हा करतो ना, आणि ते म्हणजे होतं ती मजा वेगळीच असते. सो ते ट्राय करा. फिट इंडिया एक ऍप आहे, तो डाउनलोड करा. तो एवढा सुंदर ऍप आहे ना, हे मी घड्याळ म्हणजे मुलाने पाठवलं होतं, 15,000 रुपयाचं घड्याळ आहे. ह्याच्यात जे फीचर्स आहेत ना, ते फिट इंडिया ऍप मध्ये फीचर्स आहेत, ते तुम्ही डाउनलोड करा. वैयक्तिक पण डाउनलोड करू शकता आणि शाळेसाठी पण डाउनलोड करायचंच आहे आपल्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे मी चाललो किती, पाणी किती प्यायचं, तुम्ही जर तुमचं वजन उंची जर टाकली त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय डाएट केला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याच्याबद्दल माहिती लगेच येते. दिवसभराचा डाटा तो माझा फॉलो करतो. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये फिट जर मी आहे तर काय करायला पाहिजे, 2 किलोमीटर मला कंटिन्यू चालता आलं पाहिजे, मला वृक्षासन करता आलं पाहिजे. त्याला परफेक्ट वृक्षासन करता येतं. मी ताडासन करायचो आणि मला वाटायचं हेच वृक्षासन आहे. नंतर वृक्षासन इज अ गेम ऑफ बॅलन्स, तो बॅलन्स करता आला पाहिजे, नौकासन करता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही केलं, ऍप चालू केला, त्याला ऑन केलं आणि त्याच्यामध्ये ती तुमची टेस्ट ऑन केली, तर ते कलेक्ट करतं तुमची माहिती आणि ते इनिशिएटिव्ह तुमचं
फिट इंडिया हे जे आहे आपलं पोर्टल त्याच्यावरती जमा होतं. मी जे रोज चालतो ना मला ते फिट इंडिया कडनं काँग्रेस म्हणून रोज शुभेच्छा येतात. खूप बरं वाटतं ते की शासकीय मी माणूस आहे, सरकारी यंत्रणेत मी काम करतोय आणि शासनाच्या एका ऍप मधनं एवढे डिटेल्स माझ्याबद्दल माहिती शासन गोळा करतंय. त्यामुळे ते एक मला करता येईल. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही जर डाऊट्स आले, फिट इंडिया हा जो ऍप आहे, कॅलरीज किती खायच्या, कमीत कमी दिवसामध्ये 2000 कॅलरीज आपल्याला लागतात. 2000 कॅलरीज खूप भरपूर आहे आणि तुम्ही रिड्यूस करू शकता. तर 2000 कॅलरीच्या वरती सिस्टम सिंपल गेम आहे, प्लस मायनसचा. तुम्ही जेवढा खाता तेवढं जर तुम्ही हे केलं, कट ऑफ केलं तर कमी जास्त होणार वजन. सो हे याच्यामध्ये दिलेलं आहे. प्लॅन तुम्हाला कस्टमाइज करता येतं. चॅलेंजेस, शेअर स्टोरीज, मी माझे फोटो व्हिडिओ, याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह होता की आपण जाऊन आलो ना स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर तिथला एक रन होता 2 किलोमीटरचा. तर मी काय केलं, तिथे क्लिक केलं, सगळं जात राहिलो, फोटो अपलोड करायला सांगितले, मी आपले पिकनिकचे फोटो अपलोड केले, त्यांनी एक्सेप्ट केलं. काय एवढं नाही, पण म्हणजे मी तिथे जाऊन आलो हे दाखवलं मी, आणि तिथे चालतानाचे व्हिडिओ 1-2 होते ते व्हिडिओ अपलोड केले की मी तिथे चाललोय म्हणून, त्याचंही प्रमाणपत्र मिळालं. त्यानंतर मुलांच्या परीक्षा ह्या गेल्या वर्षी सगळ्या झालेल्या आहेत. या वर्षी आहेत का नाही आहेत, ह्या वर्षी खरं तर इनिशिएटिव्हच्या वेळेसच काम केले होते. खेळांचे विविध प्रकार, ह्या इनिशिएटिव्ह मध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय खेळांची माहिती जास्तीत जास्त आपल्या मुलांना दिली पाहिजे. मग ती आपली तलवारबाजी असू दे, भालाफेक असू दे, डिस्को असू दे, कबड्डी, खो खो, आपल्या पारंपरिक खेळांना जास्तीत जास्त महत्व आपल्याला द्यायचं आहे याच्यामध्ये. सो ठीक आहे, माझ्या वेळ झालेली आहे. एक छोटस आपल्याला एक प्रार्थना घ्यायची, आज त्यांनी सांगितली होती त्याप्रमाणे मी घेण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट. ठीक आहे, तर माझ्यासोबत सगळे घ्याल का? हो हो, उभं राहूया आपण थोडस. ठीक आहे, प्रार्थना. माझ्या मागे बोला. ठीक आहे, ही फिटनेस प्लेज आहे. I promise to myself that I will devote time for physical activity and sports every day. And I will encourage my family members and neighbors to be physically fit and make India a fit nation. जय हिंद. जय हिंद. थँक्यू व्हेरी मच. आज साहेबांनी मला बोलण्याची संधी दिली. विषयावरती काय बोलतो कल्पना नाही, पण तुमच्यामध्ये इतका आणि कॉन्फिडन्स मला येतो की मी इथे बोलू शकतो. माझ्या घरातलीच लोक आहेत. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्यामुळे तुमच्या सर्वांमध्ये असलेल्या त्या उच्च शक्तीला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच.